नमस्कार, मी श्रीजित मराठे. अभ्यास माझा 10-20 मध्ये आपलं स्वागत. फ्रेंड्स, आज आपण भूगोलाचा अभ्यास करतोय. भूगोलातील पाठ क्रमांक 11 वाहतुकीचे मार्ग हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत आणि या पाठाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रश्मी वारंग मॅडम. वेलकम मॅम. नमस्कार. त्याचबरोबर तुमचे देखील प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0226630235. या नंबरवर फोन करा आणि पाठ क्रमांक 11 याविषयी तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. त्यांना तुम्हाला योग्य उत्तरं दिली जातील. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. मॅम, वाहतुकीचे मार्ग अनेक मार्ग आहेत. जलवाहतूक, रस्ते वाहतूक आहे, त्याचबरोबर लोहमार्ग आहे. नेमकं पाठामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत आणि किती मार्कांना हा पाठ आहे? हा पाठ असा आपण वेगळा काढू शकत नाही की अमुक एका मार्कांना म्हणून, पण साधारणपणे आपण बघायला गेलो तर 8 ते 11 ब हे जे धडे आहेत त्यांना टोटल मिळून तुम्हाला 12 मार्कांना या धड्यांवरचे प्रश्न विचारले जातात. तर त्या दृष्टिकोनातनं हा आपण धडा बघितला तर थोडासा मध्यम असं ज्याला म्हणतो असाच धडा म्हणता येईल. पण यामध्ये इतकी सगळी माहिती आणि इतके सगळे तपशील भरलेले आहेत या धड्यात. तर त्या दृष्टिकोनातनं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकाशा वाचनात तुम्हाला विशिष्ट शहरांमधला जलमार्ग दाखवा, वायुमार्ग दाखवा किंवा रस्ते दाखवा, अशा पद्धतीने तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. तर त्यामुळे हा धडा खूप महत्त्वाचा आहे. विशेष करून मुलांचं कसं होतं माहितीये का, मुलं वाहतुकीचे मार्ग म्हणताना रस्ते, लोहमार्ग, अमुक मार्ग, तमुक मार्ग असंच लक्षात ठेवतात. पण मुळात आपण अभ्यास कसला करतो आहोत तर संसाधनांचा. आणि ही जी सगळी संसाधनं आहेत त्यांच्या अधिक वृद्धीसाठी, त्यांच्या विकासासाठी उपयुक्त काय असतं तर वाहतूक. आणि वाहतुकीचे मार्ग किंवा संदेशवहन हे जितकं प्रभावी तितका त्या संसाधनांचा वापर जो आहे तो उत्तमरित्या करता येऊ शकतो. हे असं लिंक करून जर त्यांनी हे शिकायचं ठरवलं ना तर नक्कीच त्याचा परिणाम उत्तरांमध्ये दिसून येऊ शकतो. तर त्यामुळे सलग सलग अमुक तपासूया तमुक तपासूया असं म्हणण्यापेक्षा संसाधनांचा विकास करण्यासाठी वाहतुकीचे मार्ग असं एक अंडरलाईन केलं तर जास्त स्पष्ट होऊ शकतं.